जुन्या वर्षाचा निरोप देत असताना नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत आणि सगळ्यात चांगली गोष्ट की प्रभूने आमच्यासाठी काय केलं त्याचा हिशोब प्रभूला देणं फार आवश्यक आहे. जो हिशोबाला चुकतो त्याच्या जीवनाचं सगळं गणित बिघडून जातं. प्रभू समोर ज्यावेळेस आम्ही जातो, मला या रोजच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी सहसा 31 तारखेला असा कधी मी संदेश देत नाही, पण यावर्षी असं वाटलं की नाही आपण संदेश द्यायला पाहिजे. एक गोष्ट निश्चित आहे, कोणतीच गोष्ट योजनेने कल्पनेने घडत नसते. प्रत्येक गोष्ट देवाची योजना असते आणि देवाची योजना त्याच्यामध्ये कधीच व्यंग नसतं, त्याच्यामध्ये कमतरता नसते, त्याच्यामध्ये परफेक्शन असतं. आणि मला आनंद वाटतो की शनिवारी जोएल ब्रदर वसईला पोचले आणि कालच बसल्या बसल्या त्यांच्या डोक्यात आलं नाही नवीन वर्ष पण इकडंच करायचं. वसईला जाऊन बरं का, अहो तुम्हाला इथले इथं जाता येत नाही, सुनील नगर कुठं नाही, जवळपासचे नगर, तिथून लोक यायला विलंब करतात किंवा त्यांना असं वाटतं की एवढ्या लांबून कसं काय यायचं. परंतु ते लोक वसईवरून आले कशासाठी माहिती का? त्यांना असं वाटतं इथं काहीतरी आहे आणि जे आहे ते आम्हाला टिकवून ठेवायचं आहे. प्रभूनं दिलेलं कृपादान, देवानं दिलेली जबाबदारी, आत्मे जिंकणं, आत्म्यांना वाढवणं, त्यांना वचनामध्ये पुढं नेणं, या सगळ्या गोष्टी आमच्या जबाबदाऱ्या आहेत. मी जेव्हा 2 दिवसाखाली 31 तारखेच्या संदेशाचा विचार करत होतो, पवित्र शास्त्रामध्ये कलाटणी देणारी घटना, नामीनं तिची सून रूथ एक नवीन सुरुवात, जेव्हा तिचं सगळं काही संपलेलं होतं, तिच्याकडे पाहिल्यानंतर असं म्हटलं, त्या नामीला, जेव्हा त्या नामीनं मवाबामध्ये गेल्यावरती आपल्या मुलांसाठी सुना बघितल्या आणि सुना बघितल्यानंतर त्यांचं लग्न त्या ठिकाणामध्ये झालं. परंतु मवाबामधलं त्यांचं राहणं त्यांच्यासाठी क्लेशदायक होतं. नामी पुन्हा ज्यावेळेस बेथलेहममध्ये येते त्या स्थितीत म्हणती, मला नामी म्हणू नका, मला मनोरमा म्हणू नका, मला क्लेश त्रासलेली अशा प्रकारची स्त्री तुम्ही बोला. परंतु रूथ जेव्हा तिच्या बरोबर येते, उद्याचा माझा संदेश पण इतका सुंदर आहे. देव मला वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे संदेश देत असतो, त्याला लागूनच हा संदेश आहे. परंतु ज्यावेळेस या रूथला तिचं भविष्य, तिचं सगळं काही संपलेलं दिसतं, 2 चरित्र या पवित्र शास्त्रामध्ये, एक अर्पा आणि दुसरी रूथ. अर्पानं ओळखलं सगळं संपलेलं आहे, सासूकडे आता देण्यासारखं काहीच नाही आहे. आणि तिला हे पण माहिती आहे, दुष्काळाच्या स्थितीमध्ये आम्ही ते ठिकाण सोडलं, तो देश सोडला, आता परत गेल्यावर तिथं वतन पण नसणार आहे. आणि आम्ही पाहतो की रूथला तिची सासू आम्ही सांगते की आपलं वतन सोडवणारा बवाज आहे, म्हणजे वतन गेलेलं आहे, आशीर्वाद निघून गेलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये अर्पाचा निर्णय चुकीचा नाहीये. तिची सासू तिला म्हणते, तू जा, तुझ्या लोकांकडे जा, तुझ्या गणगोतामध्ये जा आणि तू तुझ्या पद्धतीने सुरुवात कर. ऐका बरं का, तुझ्या पद्धतीनं. थोड्या वेळ तिच्या मनामध्ये विचारांचा गोंधळ चाललाय, प्रेम भावना व्यक्त झाली आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले, सूड वाटत नाही. परंतु मी 2 व्यक्तित्व सांगतोय, 2 विचार सांगत आहे तुम्हाला. 2 विचार या ठिकाणात बसलेले आहेत आणि तुम्ही 25 मध्ये जाणार आहेत. त्या 25 मध्ये जाताना 2 विचार तुमच्या डोक्यात, तुम्ही 2 व्यक्तित्व असणारे लोक, एक अर्पा आणि दुसरी रूथ. आता कोण अर्पा आणि कोण रूथ हा प्रश्न तुम्हाला वचनातनं सुटणार आहे, कारण देवाचं वचन जे ना ते आमच्याशी बोलत असतं. देवाच्या वचनाची ताकद आहे. जिथं आम्ही चुकतो, जिथं आम्हाला निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय घेण्यासाठी प्रभूचं वचन आम्हाला प्रेरित करतं, फोर्स करतं. ते आम्हाला कुठंतरी सांगतं की या पद्धतीने आम्हाला विचार करायला पाहिजे.
अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. विश्वास, ज्या विश्वासा संबंधानं पवित्र शास्त्र सांगतं तो मला टिकवायचा आहे. आणि पृथ्वी तलावरती आल्यावर त्याला बायबल वाचणारे, प्रार्थना करणारे, आराधना करणारे लोक सापडाव्याची अपेक्षा करते बरं का तो. तो म्हटला शमरोनी स्त्रीला, पिता त्याचे उपासक शोधत आहे. शोधण्याची प्रोसेस पूर्ण झाली. तुम्ही आराधना केली म्हणजे प्रोसेस पूर्ण झाली. आता काय शोधणार आहे तो? तुम्हाला आराधना ऑलरेडी येते आणि आराधना नाही शोधणार. मग काय शोधणार आहे तो? पुन्हा मी पृथ्वी तलावर आल्यावर मला माणसामध्ये विश्वास आढळेल काय? आराधना आढळेल, धर्मशास्त्र वाचताना लोक सापडतील, धार्मिक जीवन जगताना सापडतील. धार्मिक जीवन हा तुमचा विश्वास नाही. धार्मिक जीवन ही सवय आहे. धार्मिक जीवन ही सवय आहे. पहा, ख्रिस्ती व्यक्ती म्हटल्यावर त्याला प्रार्थना येतीच. प्रार्थना यायलाच पाहिजे, त्याला ती प्रार्थना येतीच. काही नाहीतरी 2 शब्दाची तोडकी मोडकी प्रार्थना करतो आणि मग तो झोपी जातो. का? तर तो ख्रिस्ती असल्या कारणानं या जन्मता पाहिल्यानं त्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर आहेत. पण ती धार्मिकता प्रभू बघत नाही. तो काय, तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारखी, घाणेरड्या चिंधीसारखी म्हटलेलं आहे. म्हणजे धार्मिकता नाही बरं का. मग काय शोधतो? विश्वास. आता तो विश्वास कसला आहे? नामी रुतला सांगते, तू आपल्या आप्ताकडे जा. बरं, आता रुत काय निर्णय घेते? ती म्हणजे तुझे लोक ते, हा विश्वास. कोणता विश्वास? तुझे लोक ते, तुझा देव तो, तुझा देश तो, हा विश्वास. अर्पाकडे नव्हता का विश्वास तो? अर्पाने चुंबन घेतलं आणि ती निघून गेली. आम्ही पण 2024चं चुंबन घेऊन निघून जाणार. एक व्यक्तित्व आहे ते. काय काय आत्मिक जीवन आहे. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. आता माझ्याकडे वेळ कमी आहे. असं वाटलं की 10 वाजेपर्यंत संदेश न्यावा तरी तो संपणार नाही. हरकत नाही का? आहे की नाही? असं घरी जाऊन तरी काय आपण झोपणारच आहे. ऐकूया चला. रुतचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 8 पासून काही वचन. मध्यरात्र उलटल्यावर, मध्यरात्र उलटल्यावर तो मनुष्य दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी. फार सुंदर. आपल्या पायापाशी कोणी स्त्री निजलेली आहे. आज मध्यरात्रीपर्यंत लोक काय करणार आहे माहिती का? जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणामध्ये असं म्हटलंय, सोलापूरमध्ये गेल्या वर्षामध्ये 7 टँकर लोक दारू पिले आणि या वर्षी 10 टँकर लागणार आहे दारू प्यायला. किती टँकर? पाणी बी नाही लागतो एवढं, पण तेवढी दारू लागते. आणि कधी माहिती का? मध्यरात्री. का तर लोक म्हणतात 12च्या पुढं नवीन वर्षाला. आता रस्त्यावर जर तुम्ही बघितलं ना, गुड बाय 2024, वेलकम 2025. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? इथं एक व्यक्तित्व, एक व्यक्ती आहे आणि जी व्यक्ती त्या बवाजाच्या पायथ्याजवळ मध्यरात्री त्याला आढळली. धन्य ते लोक आज मध्यरात्री येशूच्या चरणाजवळ त्याला सापडते. नवीन वर्षाची सुरुवात करताना लक्ष द्या. तुमच्या समोर एक प्रकारचं आव्हान, एक चॅलेंज तुमच्या समोर आहे. चॅलेंज आहे तुमच्या समोर. जेव्हा मध्यरात्री बवाज असं म्हटलं, ती तिथं पोचली आणि बवाज दचकून उठला. आठवतंय का? एक दाखला पवित्र शास्त्रामध्ये, एक घटना, एक वृत्तांत जो मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितला. रक्तस्रावी स्त्री जाती आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि तो डचकतो. ईश्वर म्हणतो कोणीतरी माझ्या वस्त्राच्या गोंड्याला. आता तो गोंडा कुठे आहे? पायाजवळ. रुत कुठं बसली? जेव्हा तुम्ही त्याला पायाजवळ सापडता तेव्हा येशू डचकतो. का? तुमचं परिवर्तन बरं का? हे तुमचं परिवर्तन, हे तुमची चेंजेस आहे. तुम्ही खाली वागता आणि प्रभू डचकतो. देवाला हलवणारी गोष्ट कोणती असेल तर आराधनेमध्ये तुम्ही खाली वाकणं.
आराधनेमध्ये स्वतःचं अस्तित्व नष्ट करून टाकणं प्रिया. आज रात्री पुष्कळ लोक काही हॉटेल्समध्ये असतील, काही लोक आपल्या घरामध्ये त्या 12ची वाट पाहत असतील, मध्यरात्रीची वाट पाहत असतील आणि त्यांच्या परिवारासह कदाचित ती नवीन वर्षाची केक कापतील. प्रभू नाही डचकणार, प्रभूला हलवू शकत नाही ते लोक. देवाच्या अस्तित्वाला किंवा त्याच्या सामर्थ्याला ते आपल्यामध्ये घेऊ शकणार. आम्हाला तर नवीन वर्षात सामर्थ्य घेऊन जायचे हो. असं नका जाऊ नवीन वर्षामध्ये दरवर्षी जातात तसं. मला चांगलं लहानपणापासून आठवतं की सगळ्यात उत्सुकता कशाची असायची, शाळेमध्ये गेल्यावर डायरीचं पहिलं पान, त्याच्यावरती कधी तारीख टाकतो ना, मला तर रात्री झोप यायची नाही. का तर शाळेमध्ये पहिले कोपऱ्यात लिहायचं दिनांक लिहा, मग 1 जानेवारी 1998 ते लिहिताना वाटायचं अरे नवीन वर्षामध्ये आलो. अहो डायरीच्या पानावरची तारीख बदलली पण भविष्य बदललं नाही. पण जेव्हा तुम्ही येशूच्या चरणाजवळ बसता तुमचं भविष्यच बदलून जातं. भविष्य बदलणारी घटना कोणती? नामीच्या बाबतीत, रूथच्या बाबतीमध्ये भविष्य बदलणारी घटना ती घडलेली आहे. तिचं भविष्य बदलून गेलं. तिची सासू तिला म्हणती तू जा, तुला आता मी जे तुला पाहिजे ते मी तुला देऊ शकत नाही. ऐका, तिला जे हवंय, तिला तिचा पती हवाय, तिला तिचं फ्युचर हवंय, तिला नवऱ्याची गरज आहे, तिला आधाराची गरज आहे, तिच्या जीवनामध्ये एका बदलाची तिला गरज आहे. परंतु त्या दिवशी तो बदल तिच्या जीवनामध्ये घडणार नव्हता. पण तो बदल घडण्यासाठीची घटना कोणती? रूथ बोआजाच्या पायथ्याजवळ मध्यरात्री थांबली. मी तुम्हाला असं म्हणेल 2024 ची सांगता करताना मध्यरात्री तुम्ही येशूच्या चरणाजवळ सापडा. का तर येशूच्या चरणाजवळ सापडल्यावर ज्या प्रकारच्या घटना या रूथच्या जीवनामध्ये घडल्या तशाच घटना तुमच्या जीवनामध्ये, त्या घटना घडायला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभूकडे येणं ही गोष्ट जनरल असू नये. जनरल म्हणजे काय माहिती का? जनरल डब्यात बसतात ते लोक जनरल. जनरल डब्याची, आणि आपण कुठं प्रवास केला होता? भुसावळ, आठवते ना? भारी होतं का नाही? पण ते खालच्या म्हाताऱ्याने त्रास दिला आपल्याला नाही का? स्पेशल डब्यात सुद्धा त्रास झाला. मग पुढच्या रस्त्याला म्हटलं की आपण विमानात जाऊ. पण जनरल डब्यामधलं जे असतं ना त्याच्यात तर त्याच्यापेक्षा जास्त त्रास. त्या डब्याचं वैशिष्ट्य काय? कोण पण येतं म्हणतात सरका तिकडं, सरका तिकडं. तुमची जागा असती पण म्हणतात जनरल डब्यामध्ये सगळी सरकासरकी आहे. जेव्हा तुम्ही स्पेशल बनून जाल तुमच्या जागेला, तुमच्या अस्तित्वाला कुठला डंक लागणार आहे? तुमच्या आशीर्वादाला डंक लागणार. स्पेशल बनून जा. 2025 मध्ये स्पेशल बनून जा. रूथ बनून जा. अर्पा बनून बाय बाय करू नका. रूथ बनून म्हणायचं देवा जसा मी बबाबामध्ये होतो तसंच मी बेथेलहेम मध्ये सुद्धा असणार आहे, तसंच मी यरुशलेमेमध्ये असणार आहे, तसंच मी तुझ्या संगती असणार आहे, तसंच मी तुझ्या बरोबर असणार आहे. लक्षात ठेवा, पुन्हा त्या गोष्टीकडे नाही जायचंय. रूथ अर्पा गेली त्या गोष्टींकडे पुन्हा जायचं नाही. मी तर म्हणतो 2024 ला प्रभूला डचकवणारी आराधना केली पाहिजे. बाबाच डचकला लिहिले हो. वाचा बरं वचन. मध्यरात्र उलटल्यावर, मध्यरात्र उलटल्यावर तो मनुष्य, 7 पण वाचा, 6 वचन 6 पासून. तिने खळ्यात गेल्यावर, तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगीप्रमाणे, आपल्या सासूच्या सांगीप्रमाणे, कोणाच्या सांगीप्रमाणे? सासूच्या. आता सासू कोण आहे? मी आहे. माझा जाच आहे तुम्हाला जास्त. कुणाचा जाच? हा बरोबर आहे म्हणा. सोमगोल सिस्टर त्यांना जरा जास्त केलं रे. सासूच्या वर माझा जास. तरी नांदवतो ना तुम्हाला, घराबाहेर तर नाही काढलं ना. कोण आहे? ऐका, शब्द ऐका. हे बायबल जे आहे ना हे पुस्तक इतकं भारी मार्गदर्शक आहे. सासूनं या सुनेला ज्या गोष्टी सांगितल्या, या सांगितलेल्या गोष्टी सुनेनं पाळल्या आणि त्याचा परिणाम गेलेले आशीर्वाद तिला मिळाले. दोन सुना आहेत, एक अर्पा आहे आणि दुसरी. तुम्ही कोण आहात? लक्षात ठेवा,
जेव्हा सूचना, सासू या शब्दाचाच अर्थच आहे सारख्या सूचना. सासू म्हणजे काय? सारख्या सूचना. आणि सून म्हणजे सूचना नकोच, असंच जगू द्या. फार सुंदर शब्द आहे. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे कशाला सूचना करता? शास्त्र काय सांगतं माहिती का? त्या सासूनं सूचना केली. ऐका, वर्षभर जे जे सूचना प्रभू तुम्हाला वचनातनं देत आहे त्या सूचनेचं तुम्ही तंतोतंत पालन केलं तर 2025 मध्ये तुम्हाला आशीर्वादापासून कोणी अडवू शकणार नाही. हालेलुया. आमेन. तुम्ही आशीर्वादित आहात. मी तर म्हणतो ऑलरेडी यू आर ब्लेसेड. आमेन. आमेन. ब्लेसेड. आमेन. आणि तुमचे आशीर्वाद तुमच्या बरोबर दिसणार आहेत. आमेन. मला दिसलेत माझे आशीर्वाद 24 मध्ये. पुष्कळ लोकांकडे आपले आशीर्वाद आहेत, पकडलेले तुम्ही. तुमच्याकडे जे आशीर्वाद देवानं दिलेले आशीर्वाद आहेत ते तुम्हाला कोणी व्यक्तीनं नाही दिलेले आहेत. कुणाला तुमच्याविषयी काय विचार करायचा करू द्या, पण तुम्हाला देवानं आशीर्वादित केलंय. हो, आमेन. देवानं आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. आणि देव आशीर्वादित करतो ते आशीर्वाद नेहमी लोकांसाठी मस्तराचं कारण बनतो. असं लिहिले शास्त्रामध्ये. योसेफाला जेव्हा प्रभूनं 11 पेंढ्या तुला नमन करतील हा आशीर्वाद दिला, त्याचं मस्तर कोणी केला? आता दाविदाला गादीवरती पोहोचवणार आहे. त्याचे भावंड त्याला म्हणले ना, शहाणपणा करायला आलास का तू? लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू तुम्हाला आशीर्वाद देतो तेव्हा फक्त आशीर्वादाकडे लक्ष द्या. आमेन. आशीर्वादाकडे लक्ष द्या. फोकस तुमचा आशीर्वादाकडे. आता या आशीर्वादासाठी त्या ह्याच्यामध्ये पण एक गाडीवरती जाता जाता फार सुंदर सुंदर म्हणी लिहिलेले असतात. बुरी नजर वाले तेरा मुंह काला असं लिहिलं. त्याच्यात एक असतं नजर हाटी, बोर्डवरती असतं नजर हाटी. तुमच्या आशीर्वादावरून तुमचं लक्ष हटलं रे हटलं, दुर्घटना घडलीच. म्हणून लक्षात ठेवा, योसेफ खड्ड्यात गेला पण त्या ताऱ्यांकडं आणि त्या सूर्याकडं त्यानं दुर्लक्ष केलं नाही. त्याला माहिती आहे तो प्रसंग येणार आहे जेव्हा 11 पेंढ्या मला नमन करणार आहे. त्यानं परिस्थितीला कधीच दोष दिला नाही. तो म्हटलं मी खड्ड्यात पडलो म्हणून काही त्याने कुरकुर करत बसला नाही. पायथ्याजवळ राहणं याला म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही पायथ्याजवळ जाताना आता बघा, त्या रक्तस्रावी स्त्रीने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केल्यावर त्या ठिकाणची सिच्युएशन आठवा. आता तुम्ही सगळे इथं बसलाय, पळत पळत कोणीतरी सिस्टर आले आणि तिने माझे पाय धरले. तुमची चर्चा काय चालू आहे? काय ह्या बाईला डोकं आहे का नाही? ती स्टेजवर कशी काय गेली आणि हिने कसं काय हे गडबड केली? एवढे लोक इथं बसलेत, आम्ही काय वेडे आहेत का? आम्ही इथं बसलोय आणि ती पट. आता त्यावेळेस त्या सिच्युएशन मध्ये ती बाई जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. याचा अर्थ तिला माहिती आहे मला जाता जाता काहीतरी मिळवायचंय, काहीतरी मिळवायचं. हो, आणि हे मिळवायचं असताना तुमचा फोकस वस्त्राचा गोंडा. रूटचा फोकस काय? तिच्या सासूनं तिला सांगितलं होतं रात्री नाहन माखन कर आणि तुझा बवाच कुठं निसतो ना, इतर वेळी जाऊ नकोस, 7-8 वाजता जाऊ नकोस, 10-11 वाजता जाऊ नकोस, मध्यरात्री त्याला डोळा लागला पाहिजे तेव्हा तू जायचं. म्हणजे काय हो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला एखादी कृती करायची तेव्हा लोकांच्या नजरेत भरती ती कृती करू नका, बाबाजाच्या नजरेत भरती ती कृती करा. बाबाजाच्या नजरेमध्ये ती लोकांपासून लपून बाबाजाकडे पोहोचली. जेव्हा लोकांसमोर एखादी कृती करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्याकडं, आणि जो तुम्हाला मी म्हणाला जो आशीर्वाद तुमच्याकडे यायला पाहिजे तो, तिची सासू म्हटली लपून राहा. मला वाटतं वाचता का ते वचन? तिची सासू तिसरा अध्याय पहिलं वचन काय म्हटलं बघ. तिची सासू नामे तिला म्हणाली तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझ्यासाठी एखादं स्थळ मला पाहावयास नको काय? तर हे पहा ज्याच्या नोकरीनी बरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफडणार आहे. तर तू नाहन माखन कर. आज रात्री काय करणार आहे? सातू उफडणार. सातू उफडणार म्हणजे इथं सगळे वचन आहेत. तुझं देवाच्या वचना संबंधानं म्हटलं, देवाचं वचन भाकरीसारखं आहे.
सातू आहे ते. आता ते उफणण्याचं काम आज रात्री होणार आहे आणि सगळ्यांचं लक्ष काय, सातू मला मिळावा, सातू मला मिळावा. पण तुम्ही सातू नाही, सासूच घेऊन जातो. सातू घ्या ना. सातू म्हणजे परमेश्वराचं वचन, जे वचन आज उफणलं जाणार आहे. तुम्हाला माहिती का, तुम्ही इथं थांबलाय, तुम्ही इथं बसलाय म्हणजे स्वर्गामध्ये काय सगळं निवांत चाललंय का? असं होतच नाही हो. तो स्वर्ग आहे, देव आहे. तुम्हाला देव आणि स्वर्ग समजतो, याचा अर्थ ज्या भावनेनं तुम्ही इथं आलेला आहात, काही फिलिंग्स आहेत तुमच्या, काही भावना आहेत. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, जे जे वचन प्रभू तुम्हाला या आत्तापर्यंतच्या वर्षामध्ये दिले, ती सगळी वचनं पूर्ण झाली. तो काय गेल्या वर्षामध्ये देवानं वचन दिलं नव्हतं, परदेशातनं लोक या ठिकाणात येईल. गेल्या 31 डिसेंबरला काय वचन होतं, किती परदेशातले लोक या चर्चमध्ये येऊन तुम्हाला गेले माहिती आहे का? कितीतरी लोक येऊन गेले या चर्चमध्ये, भेटी दिल्या त्यांनी. कितीतरी लोक कनेक्ट झाले चर्चला. काही लोक एक्सायटेड आहेत. आता मार्चमध्ये आणखीन एक सिस्टर येणार आहेत. ते म्हटले आम्ही येणार आहे, दुबईवरून ते येणार आहेत. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जे मुलगं तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे आणि केल्यावर ते मूल आम्हाला झालं, त्याचं समर्पण आम्ही तुमच्या चर्चमध्ये करणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये त्याचा वाढदिवस आमच्या गावी करणार आहे, तिथं तुम्हाला यायचंय. बघा, आता प्रभू बोललेली सगळी वचनं, म्हणजे देव आज रात्री काय करतं माहिती का, सातू पाखडत आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही हे वचन घ्याल, ही पाखडलेली वचनं तुमच्याकडे येणार आहे. पाखडलेली वचनं कॅज्युअल घेऊ नका. जी गोष्ट आत्मिक आहे, त्या आत्मिक गोष्टीला तितकंच स्ट्रॉंगली तुम्हाला घेता आलं पाहिजे. ही प्रोसेस नाही. दरवर्षी करतो तसं नियोजन नाहीये ते. दरवर्षी जसं सेलिब्रेशन आम्ही करतो, आमच्याकडे ती एक पद्धत म्हणून आम्ही करत नाही. चला वचन काढायचं, कॅन्डल पेटवायचं, मग एकमेकाला विश करायचं. नाही हो, ते देव वचन पाखडत आहे, सातू पाखडत आहे. त्याला असं वाटतं की ते वचन तुम्हाला देऊन वर्षभर मी कशा पद्धतीने ते घडवून आणतो ना, याच्याविषयी तुम्ही साक्षीदार असावेत. साक्षीदार असावेत. म्हणून लक्षात ठेवा, जस्ट तुम्ही ते वचन काढता, मेणबत्ती घेऊन जाताना, तर लोकांना त्या प्रकाशातलं तुमचं वचन दाखवा. कशासाठी माहिती का, जेव्हा 2025 संपेल तेव्हा तुम्ही तेच वचन घेऊन म्हणा, माझ्या प्रभूनं पाखडलेलं वचन मला दिलेलं आहे, सातू उफाणलेला आहे, उफाणलेला सातू त्यानं मला दिलेला आहे, तो माझ्या बरोबर राहिला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमेश्वर वचनाच्या द्वारे आमच्या संगती राहतो. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचन तुमच्यामध्ये. आता वर्षभर तुमच्या बरोबर देव राहणार म्हणजे राहणार कसा? तुम्ही ती चिठ्ठी, ते वचन ठेवा, हलवायचं नाही, ठेवायचं बरोबर. आणि मला माहिती बरेच लोक ठेवतात, बायबलमध्ये ठेवू नका बरं का, त्याच्यात ऑलरेडी वचन आहे. त्याच्यात अजून तुमचं कशाला, वचनात वचन घालायचं म्हणजे मिठात मीठ टाकल्यासारखं होईल. तुम्हाला ते वचन तुमच्या जवळ ठेवायचं. आणि का ठेवायचं माहिती का, जेव्हा, आता बघा, जेव्हा वचन येतं तेव्हा परीक्षा पण येते. जेव्हा प्रभू तुम्हाला वचन देतो तर परीक्षा. असं नाही की तुम्हाला वचन दिलं आणि मग तुम्ही इतक्या उड्या मारतात. आता बघा, संपल्यावरती केक खात असं वचन, बघा 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 बघा. पण ते वचन देताना तिथं तर तुमची परीक्षा सुरू होणार आहे. का तर सैतानाला वाटतं हे वचन तुमच्यापासून गहाळ व्हावं, त्याच्याकडे तुम्ही फोकस करू नये. आणि मग तो काय करणार आहे, वर्षभर ते वचन तुमच्यामध्ये टिकून राहू नये याच्यासाठी सगळी विपरीत परिस्थिती निर्माण करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉवरफुल देवाचं वचन आहे. आकाश आणि पृथ्वी, पण वचन कधीच नाही होणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. झालं का नाही आनंद? सक्सेसफुल झालं, जाणार अमेरिकेला, त्याचा पगार येणार पहिला आपल्या चर्चला. मला तो अमेरिकेला जाण्यापेक्षा पैसे येणार आहेत ना, बांधकामाला मिळणार आहेत. अमेरिकेला काय मला चाटायचं का? प्रभू त्याचं काम पूर्ण करतो. देव जे बोलतो त्याच्या संबंधानं वचनाला तो इतका स्ट्रॉंगली पकडून ठेवतो. म्हणून मी म्हटलं, सगळं सोडा पण देवाचं वचन पकडून ठेवा. एकदम पकडून, भक्कट्ट पकडून ठेवा. नाही, माझा देव हे वचन पूर्ण करणार म्हणजे करणार. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, देवाचं काम काय माहिती का, वचन दिलं ते पूर्ण करायचं. अब्राहमाला तो म्हटला, मी तुला मुलगा देणार. 20 वर्ष, आता अब्राहम म्हातारा, तिची बायको पण त्याला हसत असेल, अहो काय 80 वर्षाचा असताना वचन दिलंय, आता तुमची पण हाडं फुटायची वेळ आली, माझी पण हाडं फुटायची वेळ आली, अजून कसं काय लेकरू यायला तयार नाही. तो म्हटला, अगं आपली हाडं फुटू दे, नाहीतर अजून कुठं कबरेत जाऊ दे. देवाचा प्रश्न तो आहे,
त्याला इसाक द्यावाच लागणार. आणि नुसता इसाक देणार नाही, इसाकाबरोबर मी आणि तू खेळणार सुद्धा. हे तुमचं थिंकिंग, हे तुमचे विचार असले पाहिजे. म्हणून सातू माखणला जा. आज काय करणार आहे? सातू उफणला जाणार आहे, माखणला नाही. तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे. आज रात्री काय होणार आहे? सातू उफणणार आहे. आज रात्री इथं सगळी वचन उखडणार. म्हणजे अशीच नाही तुमच्याकडे, जे वचन तुमच्याकडे. बरेच लोक ते 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 कुठलं घ्यावं. आणि काय काय तर एवढे चॅप्टर 2 घेतात. हा 2 घेतात. मग चांगलं कोणतं ते मला नाही, हे जबल आलो, हे नको, हे नाही हो. ते पाखडलेलं वचन आहे आणि ते तुमची अवस्था आणि ते तुमचं जीवन आणि त्याच्यामधले आशीर्वाद आहे. काय घाबरायचं नाही. प्रभू माझ्याशी बोलतो ना, तो कधी दुरुस्ती करेल, कधी आशीर्वाद देईल, कधी तुम्हाला पडताना उभं करेल. कारण प्रभूला तुमची काळजी आहे. ते मला काळजी हो तुमची, खूप काळजी त्याला. आणि ते आज रात्री सासू काय म्हणते वाचा. हा, तर तू नाहन माखण कर व चांगली वस्त्रे लिहून खळ्यात जा. म्हणजे कधी घालायचे असते तो नवीन कपडे? 31 ला कधी घालायचे? 31. पण आम्ही एक. आणि कधी घातली तिने? आता पुढच्या वर्षीपासून. काय फरक काय पडतो त्याला? जमणारच नाही हो. नवीन वर्ष, नवीन कपडे, नवीन बूट, नवीन सॉक्स, नवीन रुमाल, सगळं नवीन पाहिजे नाही का? साबण सुद्धा नवीन, पावडर नवीन, नेल पेंट. आमचं काय नसतं बरं का. आम्ही आहे तसेच ते खाल्लेले नख घेऊन तसेच येतो. तुमचं सगळं नवीन नवीन नवीन. परंतु बायबल काय सांगतं माहिती का? जेव्हा आम्ही देवासमोर जातो, बवाजासमोर जातो, लक्षात ठेवा, आज रात्री तुमचा बवाज खळ्यामध्ये आहे. शिलो हे खळ आहे आणि या खळ्यामध्ये तो बवाज आहे. प्रिया, आज त्या खळ्यामध्ये बवाज आहे. तुम्हाला माहिती का? या खळ्यामध्ये तुमच्या बवाजानं सातू उपणायला. तुम्ही जेव्हा जेव्हा पुढे जाल ना, रूथच्या पुस्तकामध्ये बरेच लोक, जेव्हा मी रूथच्या पुस्तकाबद्दल बोलतो, आज मी कितीतरी ठिकाणी उपदेश केला, ते म्हटले रूथच्या पुस्तकातलं रहस्य आत्ता आम्हाला समजलं. पुष्कळ लोकांनी तर सजेस्ट केलं, तुम्ही रूथचं पुस्तक बायबल स्टडीच्या रूपानं आम्हाला सांगा, का तर त्याच्यामधले एवढे सिक्रेट आहेत की ते संपत नाही. एक सिक्रेट, एक रहस्य आहे. बघा, आता रूथच्या पुस्तकाचा संबंध 31 डिसेंबरशी लागला. काय करायचं ते सांगितलं जातं. याच्यासारखं रहस्य कुठलं तुम्हाला दुसऱ्या पुस्तकात सापडणार आहे? हे बायबल एक रहस्यानं भरलेलं पुस्तक आहे. आणि ते पुस्तक तुम्हाला ज्या पद्धतीनं आशीर्वादाकडे घेऊन जातं, मला तुम्हाला आशीर्वादाकडे न्यायचं आणि मला तुम्हाला आहे तसं नाही ठेवायचं. मला रूथ पासून मिसेस बवाज पर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय. आता रूथ जी आहे ना, त्या रूथकडं लोक तिच्याकडे बघताना तिच्याकडे एक सिंपती. काय सिंपती? बाई ग विधवा आहे, नवरा नाही, शेतात काम करती, अमकं झालं तमकं झालं. नाही हो, देवाला तुमचं सगळं वास्तव बदलायचंय आणि त्याची सुरुवात आज रात्री होणार. प्रभू तुम्हाला जे अभिवचन देणार, हे अभिवचन तुमच्या सगळ्या वास्तवाला बदलून टाकणार. सगळ्या वास्तवाला. तुमचं व्यक्तित्व प्रभूला वचनाच्या द्वारे बदलू. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लोकांकडनं सिंपती घेऊ नका, प्रभूकडनं अभिवचन घ्या. लोकांच्या सिंपतीवर जगणं हे जगणं नव्हे, अभिवचनावर जगणं हे खरं जगणं आहे. आणि खरा योद्धा अभिवचनांवर जगतो. अभिवचनांवर. लोकांची सिंपती घेऊ नका. सिंपतीची गरज लाचाराला असते, अभिवचनांची गरज लढवय्याला असते. आणि जो लढवय्या आहे तो अभिवचन घेऊन लढत असतो. म्हणून म्हटलं वचनाची तलवार, ही वचनाची तलवार ही लढण्याचं काम आहे. जेव्हा तुम्ही योद्धे बनता, सिंपती मधली गोष्ट वेगळी. जरा काय झालं की त्याला असं वाटतं कोणीतरी येऊन आम्हाला सांगा, नो नाही, नो 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 नो,
काय नो नो फोनो नाही, मी प्रभूचं वचन घेणार आणि ते वचन घेऊन वापरणार. प्रभू तुम्हाला 2025 मध्ये वचन दिलंय, 25 मध्ये तुला ते पूर्ण करावं लागणार का? माझा विश्वास आहे तू जगातला सगळ्यात पॉवरफुल देव आहेस. सगळ्यात पॉवरफुल देव सापडले हो आम्हाला. तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या भविष्यासाठी, या मंडळीसाठी प्रभूनं त्याचं अभिवचन दिलं. म्हणून या ठिकाणामध्ये काय म्हटले वाचा. आज रात्री खळ्यात सातू उफडणार आहे, तर तू नाहन माखन कर व चांगली वस्त्रे लेऊन खळ्यात जा. पण त्याचे खाणे पिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नकोस. तो कोठे निसतो ते पाहून ठेव. आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून. आता इतकं सुंदर म्हटलं. तू काय कर माहिती का? तो खाणं पिणं कसं करतो त्याच्याकडे लक्ष दे. रुचचं पुस्तक इतकं भारी पुस्तक आहे ना. रुचच्या पुस्तकामधली डॉक्टरीन, रुचच्या पुस्तकामधले सिद्धांत, जेव्हा ते सिद्धांत तुम्हाला समजतील ना, तुम्ही स्पिरिच्युअली एक वेगळी व्यक्ती बनणार आहात. काय डॉक्टरीन त्याची? तो काय खातो त्याचं खाणं पिणं संपेपर्यंत म्हणजे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. त्याचा घास ना घास तुला मोजावं लागेल. काय कसं खातो, काय करतो. आणि त्याने हात धुतला, खाणं पिणं झालं. आता खाणं पिणं झालं म्हणजे काही डोळे झाकून थोडी बसणार आहे, लक्ष ठेवणार आहे काय खातो काय पितो. आता बघा, जर तुम्ही बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर असताना अनेक मेजवान्याला तो गेलेल्यावर का, आणि त्या मेजवान्याला गेल्यावरती जेव्हा तो पापी लोकांबरोबर जेवायला बसत होता ना, त्या धार्मिक लोक त्या येशूच्या शिष्याला नावडतं. तुझा गुरु जो आहे ना, आणि तो गुरु नेहमी पापी लोकांना पंक्तीला घेऊन बसतो. ऐका बरं का, मी तुम्हाला काय सांगतो. तो काय खातो, तो त्याचं खाणं पिणं संपेपर्यंत तू लपून राहा. म्हणजे तो खात असताना त्याच्याकडे बारकाईनं बघ, काय खातो आणि काय त्याला आवश्यक आहे. जेव्हा शेवटच्या रात्रीच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त त्या एका शिष्याच्या घरी, त्याचं नाव आता मला आठवलं, काय त्याचं नाव, शिमोनाच्या घरी ना, शिमोनाच्या घरी जेवायला गेला. आणि जेवायला गेल्यावर तो काय खातो ते त्याच्या संबंधाने मिळतं. तो बाबाच काय खातो ना, त्याचं खाणं पिणं त्याच्याकडे तू लक्ष ठेव. शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाच्या घरी गेल्यावर तिथं पक्वानं दिले, लोक जेवत होते. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं माहिती का? तिथं मरिया आली. त्या मरियेनं त्याच्या चरणावरती आपले अश्रू टाकले, आलाबस्तर कुपी फोडली आणि त्या वासानं सगळं घर भरलं. आता लोक जेवणाचा वास घेत होते. बघा, तुम्ही गेल्यावरती सगळ्या लोकांना इतके हुशार असतात ना, ते वासन ओळखतात. बासुंदी वासन ओळखतात, दालच्या वासन ओळखतात, जे पक्वान नाही ते. आता प्रभू येशू ख्रिस्ताला कोणत्या वास आवडत होता मी तुम्हाला सांगतो. मरियेनं त्याच्या चरणावरती आलाबस्त्र कुपी फोडली आणि सगळं घर वासानं भरलं. लोकांची चर्चा काय, तुझा गुरु पापी लोकांबरोबर जेवतो, त्यांना दुर्गंधी कुठली आहे, त्यांना कोणता वास येत आहे? लोकांच्या पापाचा वास येत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला काय वास येतो बघा. आता तो काय म्हटलं माहिती का? अरे मी तुमच्या घरी आलो जेवायला, तर शिष्याने गुरुचे पाय धुवायला पाहिजे, तुमच्यातल्या एकाने पण धुतलं नाही. काय खातो, काय खातो, येशू तुमच्याकडनं काय पाहतो, लक्षात ठेवा. तुम्ही अशी व्यक्ती असा. मरियेनं येशूला जेवायला बोलवलं नाही, पण त्याच्या जेवणातला मेनू त्याला माहिती होता. जेवायला बोलवलं शिमोनानं, आणि मरियेला त्याच्या जेवणाचा मेनू माहित होता. कोणता जेवणाचा मेनू? माझे पाय कोणीतरी धुवायला पाहिजे. मला एक फार सुंदर संदेश खरंच मंडळांना द्यायचा आहे. बऱ्याच मंडळांमध्ये गुरु आणि शिष्य हे लोकांना अजून समजलं नाही. आम्ही फक्त पाळक, पास्टर आणि सेवक म्हणतो, परंतु गुरु आणि शिष्य हे नातंच लोकांना माहित नाही. आणि ते नातं कसं असलं पाहिजे, मी त्याच्यावरती अभ्यास करत आहे की गुरु आणि शिष्य, जसं प्रभू येशू ख्रिस्त योहाना संबंधानं म्हटलं योहानाचे शिष्य, येशू संबंधानं म्हटलं येशूचे शिष्य. त्यानंतर मी पाहतो की पौलाचे शिष्य, शिष्यत्व निर्माण केलं. तसं एक मंडळी तयार होत असताना, एक पाळक तयार करत असताना तो शिष्य तयार करतो. आणि शिष्याचं आणि गुरुचं नातं असलं पाहिजे. आणि त्या
त्या गुरुचं नातं शिष्यांबरोबर असताना गुरु शिष्यांकडनं काय अपेक्षा करतो. येशू ख्रिस्तानं पण ते शिष्यत्वा संबंधानं या शिष्यांना सांगितलं. तो म्हटला मी तुमचे पाय धुतो का, तर तुम्ही याच प्रकारे एकमेकांचे पाय धुवायला पाहिजे. शिष्य तयार करत आहे, शिष्यत्व. आणि आज जर तुम्ही बघितलं तर मंडळीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसेल, पण शिष्य दिसणार नाही. काय दिसणार आहे चर्चमध्ये? मेंबर दिसतील आणि पाळक दिसतील. मेंबर आणि पाळक संघर्ष आहे, पण शिष्य आणि गुरु याच्यामध्ये एक नातं आहे आणि त्या नात्याचा दर्जा उच्च आहे प्रियांनो, अतिउच्च प्रकारचा दर्जा आहे. आणि ज्या दिवशी मंडळीला गुरु शिष्याचं नातं समजेल, जे ख्रिस्तानं शेवटच्या रात्री शिकवलं, आणि ती शेवटच्या रात्रीची सगळ्यात मोठी मैफिल किंवा सगळ्यात मोठं शिक्षण या प्रभू येशू ख्रिस्तानं जेवण्याच्या अगोदर, जेवणासंबंधाने मी तुम्हाला सांगत आहे, त्याला काय लागतं सासू सांगते, तू त्याच्याकडे लक्ष ठेव. येशूनं सुद्धा शिष्यांबरोबर जेवताना त्यांना भाकर दिली, द्राक्षरस दिला, आणि त्यातला खरा मेनू कोणता होता? तो शिष्यांचे पाय धुवत होता. हा मेनू आहे. भाकर म्हणजे तो मेनू नाही, द्राक्षरस मेनू नाही. मग कोणता मेनू? तो ते शिष्यांचे पाय धुत आहे, आणि इकडं मरिया सुद्धा येशूचे पाय धुत आहे. ती नम्रता, ती लीनता, ते नम्र होणं, अधीन होणं, जे प्रभूनं आपल्या शिष्यांच्या बाबतीमध्ये केलं, आम्ही शिष्य म्हणून एकमेकांच्या बाबतीमध्ये तसंच असलं पाहिजे. मग सासू तिला सांगते, हे शिक, हे शिकलं पाहिजे. येशूनं तेच शिकवलं. ते शिकणं फार गरजेचं आहे. रूथच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो, रूथला नामीनं सांगितलं तू बारकाईनं लक्ष दे. वाच बरोबर वचन ते. तर तू नहान माखण कर व चांगली वस्त्रे लेवून खळ्यात जा, पण त्याचे खाणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नकोस. तो कोठे निसतो ते पाहून ठेव. आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तिथून निजून जा. मग काय करायचं ते तोच तुला सांगेल. आता काय झालं माहिती का? काय शिक्षण इतकं सुंदर आहे याच्यामध्ये. सासू या सुनेला, नामी रूथला काय करते माहिती का? तिचं काम पहिले बवाजाच्या जवळ नेऊन सोडणं. ऐका बरं का, जे लोक हा संदेश, जे सेवक, जे पाळक युट्यूबच्या माध्यमातून हा संदेश ऐकत असतील, त्यांच्यासाठी माझं शिक्षण असेल, जे रहस्य प्रभूनं मला सांगितलं, पाळक या नात्यानं, गुरु या नात्यानं तुमचं काम काय? लोकांना बवाजाजवळ नेऊन सोडणं, बवाजाचे त्यांचे संबंध प्रस्थापित करणं, बवाजाचं आणि त्यांचं नातं निर्माण करणं. एकदा बवाजाच्या जवळ मंडळी गेली, मग बवाज शिकवणार पुढं काय करायचं. पण प्रॉब्लेम काय माहिती का? आत्ताची शोकांतिका मंडळ्यांची काय आहे? मंडळ्या आणि सेवक लोक वादामध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांना लोकांना त्या लेवलवरती न्यायचं नाही जिथं देवाचं आणि त्यांचं नातं स्थापित होणार आहे. देवाचं आणि लोकांचं नातं स्थापित झालं पाहिजे. जर देवाचं आणि तुमचं नातं स्थापित झालं, ऐका, बवाजाच्या जवळ रूथ जोपर्यंत जात नाही, नीट ऐका, रूथ त्या दिवशी जर बवाजाकडे गेली नसती तर रूथ शेवटपर्यंत त्याच्या शेतातली दासी म्हणून राहिली असती. पण बवाजाच्या जवळ गेल्यावर दासी नव्हे तर शेताची मालकीण बनली. हा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला या जगामध्ये दासी पुत्र म्हणून जगायचंय का तुम्हाला इसाकासारखं देवाचा पुत्र, अब्रामाचा पुत्र म्हणून तुम्हाला जगायचंय? देवाच्या जवळ तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे. प्रभूच्या जवळ ती जवळीकता, ती समीपता तुम्हाला देवाची अनुभवता आली पाहिजे. पुष्कळ वेळा लोक देवाच्या जवळ जाऊ शकत नाही का? कारण योग्य प्रकारच्या सूचना जशा सासून केल्या तशा पुष्कळ सेवक योग्य पद्धतीच्या सूचना लोकांना करू शकत नाही. का सूचना करू शकत नाही माहिती का? त्यांच्या मनावरती प्रेशर येतं. जो प्रेशरने सेवा करतो तो लोकांना देवाच्या जवळ नेण्यापासून अटकाव करतो. परंतु जो विदाउट प्रेशर सेवा करतो तेव्हा लोकांचं आणि देवाचं नातं प्रस्थापित होतं. लोकांचं देवाचं नातं प्रस्थापित व्हायला पाहिजे. तसं आम्ही पाहतो, ती म्हटली नहान माखन करून ठेव. आणि तो कुठं निचतो?
लक्षात घ्या बरं का. तो कुठं निजतो. आता शास्त्रात काय लिहिलं, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत आणि तो डुलकीही गेली. मग कसं काय आता तो कुठं निसतो. आता आमचा बाबाच तर झोपतच नाही. मग बाबाच जर झोपत नाही तर सासूचं सांगणं व्यर्थ ठरणार आहे. ऐका, पण मी त्यातलं सिक्रेट तुम्हाला सांगतो. एकदा शुनेम या ठिकाणची थोर स्त्री, त्या थोर स्त्रीनं देवाचा माणूस अलिशा रस्त्यानं जाता येताना पाहिला. तिने त्याच्याकडे लक्ष ठेवलं आणि ती म्हटली, हा देवाचा माणूस अलिशा. अलिशा म्हणजे तारण. आणि येशू ख्रिस्त पेत्राला विचारलं, लोक मला काय म्हणून समजतात. तो म्हणतो, कोणी म्हणतो तुम्ही संदेश देत, कोणी म्हणतो एलिया, कोणी म्हणतो तुम्ही अलिशा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची नावं, तुम्हाला काय समजतो. तुम्ही मसीहा ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, म्हणजे तुम्ही तारणारे आहात. त्यानं कबूल केलं तारणार. आता अलिशा रस्त्यानं जात येतो. आता ती काय म्हणते माहिती का, माझ्या घराच्या धाब्यावरती मी खोली बांधेल इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत आणि तो डुलकीही गेली. आणि तिसरी काय म्हणते, घराच्या वर खोली बांधेल आणि तिथं अलिशा निजेल. म्हणजे तुमचा बवाज कुठं निजणार आहे, सर्वोच्च जागी. तुमच्या जीवनातली सर्वोच्च जागा जेव्हा तुम्ही देवाला द्याल तेव्हा परमेश्वर तिथं विश्राम करणार आहे. तिथं नाही विश्राम करणार. तुम्ही म्हणाल नाही चर्चमध्ये आम्ही त्याला जागा देतो. चर्चमध्ये पण त्याला सर्वोच्च जागा असली पाहिजे. तुमच्या परिवारामध्ये त्याला सर्वोच्च जागा असली पाहिजे. जेव्हा तुम्ही देवाविषयीचा विचार करताना तुमचं प्रत्येक निर्णय हे देवाच्या दृष्टिकोनातून योग्य असले पाहिजे. सर्वोच्च जागा, जो निर्णय मी करतो, जो विचार मी करतो, माझ्या विचारांमध्ये देव सर्वोच्च जागी असला पाहिजे. तो त्याची विश्रामाची जागा आहे. वरची खोली, लक्षात ठेवा, वरच्या खोलीमध्ये तो विश्राम करणार आहे. जोपर्यंत वरची खोली. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त शिष्याला म्हटलं आपण पलीकडे जाऊ. ऐका, कुठं निजतो ते मी तुम्हाला सांगत आहे. कुठं निजतो त्याच्याकडे सासू म्हणते लक्ष ठेव. कुठं निजतो. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यानं म्हटलं आपण पलीकडे जाऊ. नीट ऐका बरं का, आपण पलीकडे जाऊ. आणि असं म्हटला, तो नावेमध्ये निजला. म्हणजे कुठं निजतो, पलीकडे जाऊ. कुठं निजतो. आता येशू तुम्हाला सांगतो आपण पलीकडे म्हणजे 2025 मध्ये जाऊ. आणि तो 25 मध्ये जाताना तो निजतो. तो म्हणला असं कसं. अहो तुम्हाला अभिवचन देणार आहे ना, पाखडलं का नाही त्यानं, सातू उपडले का नाही. सातू उपडल्यावर तो निजतो. आणि निजल्यावर तुम्ही त्याच्यावर किती विश्वास ठेवता हे पाहण्यासाठी तो निजतो. हालेलुया. आता वचन घेतलं सगळ्यांनी. वचन घेतल्यावर मग कितकी खुश नाही का. हॅपी ख्रिसमस, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, शुभ, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, नवीन वर्ष सुखात जाऊ. मला हे वचन आलं. आता तो झोप घेणार आहे, तो निजणार आहे. तुम्हाला एकदा त्यांनी पाखडलं ना, पाखडल्यावर तो निजणार. कशासाठी माहिती का, तो म्हटला आपण पलीकडे जाऊ. आता पलीकडे जाऊ म्हटल्यावर वादळ येणार. आणि बघा, हे काय माझं प्लॅनिंग नव्हतं हे सगळं सांगायचं. परंतु जसं आराधना सुरू झाली, प्रभूने एक शब्द बोलला, 25 हे वादळाचं वर्ष असणार आहे. म्हणजे वादळ येणार, पण तुमच्या मनामध्ये देवानं दिलेलं अभिवचन पक्क असलं पाहिजे. माझा प्रभू वादळाला शांत करणारा प्रभू आहे. निजतो. कुठं निजतो पहा. आता प्रभू तुम्हाला या वर्षात काही लोकांना अभिवचन देईल, मी तुला रोगमुक्त करेल. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे आजारपण येणार नाही. याचा अर्थ तुमच्याकडे आजारपण येईल, मग तुम्ही रोगमुक्त होणार आहात. तो म्हणतो या वर्षामध्ये मी तुला आर्थिक आशीर्वाद देणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आर्थिक आशीर्वाद देणार आहे तर 1 तारखेपासूनच तुमच्या पायाजवळ पैसा. रस्त्याने चालता चालता 500ची नोट सापडली, रिक्षामध्ये बसला, कुणाची पर्स विसरली ती मला सापडली. त्यानंतर लोक ते वचन आल्यावर सारखं शोधतील कुणाची तरी बॅग इकडं पडले काय, तिकडं पडलं काय. नसतं तसं. काय करतो माहिती का प्रभू, जेव्हा प्रभू वचन देतो ना, ऐका बरं का, मी सगळं बिब्लिकल सांगतो, इकडचं तिकडचं थोताण मी तुम्हाला सांगणार नाही. बायबल मधलं रहस्य सांगतो गुपित. जेव्हा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर सारपत या ठिकाणच्या विधवेच्या घरी देवानं एलियाला पाठवलं. तो म्हणला जा, मी तुझी तरतूद त्या ठिकाणात करतो. बघा
ती गेली तिथे. बाई मला थोडंसं पाणी घेऊन ये. सेवकाच आहे, पाणी मागतोय, द्यावं म्हणून ती बाई तरतरात गेली. जाता जाता एक शब्द टाकला, येताना कोरभर भाकर माझ्यासाठी घेऊन ये. त्यांनी बाबा माझ्या घरात एकच भाकर आहे, कोरभरच आहे, माझ्यासाठी माझ्या मुलासाठी मी भाजली, ती खाऊन आम्ही मरून जाणार आहे. अभिवचन काय, तू पहिल्यांदा माझ्यासाठी भाज, मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलाबाळांसाठी तुझ्या मुलासाठी भाज. आता त्या बाईला ती हे पाखडतोय, सातू पाखडतोय, ते अभिवचन म्हणजे तिला ती भाकर पहिल्यांदा एलियाच्या पोटामध्ये घालावी लागणार आहे. म्हणजे तुमची भाकर संपवावी लागणार आहे आणि वाट पाहावी लागणार आहे. एलिया भाकर खाईल, ढेकर देईल, हात धुईल आणि सगळं करून तो तुमच्या जेवणाचं कौतुक करेल. सिस्टर फार सुंदर भाकरी थापतात, तव्यावर थापल्या, चुलीतली भाकर मी पहिल्यांदा आता बघा, ती शेवटची भाकर त्या एलियाला दिल्यावर ती हे कौतुक ऐकत बसेल का? नाही, पापडच छान आले, अमकच छान आले. ती म्हणती बाबा माझ्या भाकरीची योजना कुठे आहे? पण धन्य ते लोक जेव्हा आपलं लक्ष जसं बवाजाकडे रूपनं लावलं, आपलं लक्ष त्या असणाऱ्या त्या स्त्रीनं आणि जसं त्या एलियाकडे लक्ष लावलं, शास्त्र सांगतं इथं प्रोसेस सुरू झाली. कोणतं? पलीकडे जाऊ. तसं देव तुम्हाला म्हणतो पलीकडे जाऊ. पलीकडं नवीन वर्षात तुम्ही कर्जबाजारी असणार नाही, पण कर्जबाजारी न होण्याचा मार्ग कोणता? तुमचं आहे ते देवाच्या हाती सोपवा. परमेश्वर त्याच्या हातातलं तुमच्या हाती सोपवणार आहे. तुमच्याकडे एक भाकर आहे, देवाकडं 3.5 वर्षाची भाकर. हो, तुम्ही तुमची एक हाताची एक दिवसाची प्रभू एवढी अरे तू सोपून तर बघ ना कशा पद्धतीने त्या भाकरीचं असणारं रहस्य किंवा त्याचं गुपित जे तू प्रभूसाठी दिलेलं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, 2024 मध्ये तुम्ही तुमच्या भाकरी मंदिराच्या बांधकामासाठी दिल्यात, देव 25 मध्ये आता त्याच्या भाकरी तुम्हाला देणार आहे. त्याच्या भाकरी तुम्हाला देणार आहे. मी तर म्हणतो तुम्हाला ज्या भाकरी मिळणार, ओ बोराने 5 भाकरी दिल्या, देवाने 12 टोपल्या दिल्या, विधीवेने 1 भाकर दिली, त्याला 3.5 वर्षाचा पुरवठा. तुम्ही जे प्रभूला दिलं आता वेलकम करा, येणाऱ्या आशीर्वादाचं स्वागत करा. प्रभू येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे. एवढे घ्याल की तुम्ही म्हणाल पाळक साहेब आता कुठलीच बँक पैसे घ्यायला तयार नाही. एवढं तुमचं हळू आमेन म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीमध्येच अडकून पडणार. तुम्ही 1500 रुपये लय झालं तरी 2100. आम्हाला कोणीतरी लाडका पाळक करा हो. हा त्या बिचाऱ्याने केजरीवालने सांगितलंय 18,000 देणार म्हणून. केजरीवाल इकडे आणा महाराष्ट्रात. मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडे तुमचं लक्ष लावायचंय ना तो तुम्हाला नुसतं घेणारा नाही तर देणारा देव आहे. बारीक बघ, त्याच्याकडे बारीक बघा. फार सुंदर म्हटले, वाचा बरं वचन. तो कोठे निसतो, कोठे निसतो ते पाहून ठेव. कुठे निसतो? अभिवचनांच्या जवळ. पलीकडे जाऊ हे अभिवचन ठेव तुमच्या अभिवचनांच्या जवळ. म्हणजे तुम्हाला ज्यास वाटलं ना वादळ आलं तर समजायचंय परमेश्वर अभिवचनाच्या जवळ निजलाय. वादळ येणार आहे, वादळाला घाबरू नका बरं का. ते फक्त गाणं गाता, नाव माझी डोलते पाण्यावर येईन, ते धिंगाणा, नाव माझी डोलते, नाव माझी. अरे नाव नाही, तू डोलशील. जेव्हा खरं वादळ येतं ना तेव्हा इतकं खंबीर राहायचं आणि म्हणायचं त्या दिवशी पेत्र घाबरला, आता मी नाही घाबरणार. का? कारण मला माहितीये माझा येशू अभिवचनाच्या जवळ निजलेला निजलेला. तो अगदी बाजूला आहे, तुमच्या शेजारी आहे, काळजी करू नका. आणि मी तर म्हणतो जेवढ्या प्रश्नांचे चेंडू तुमच्यावर येऊन आदळतात तेवढे आडतो. बॅट घ्यायची मारायची, छो एवढे 6 मारा. या वर्षामध्ये ना चेंडू सापडला नाही पाहिजे. चेंडू सापडूच देऊ नका. दुसरा आणला पाहिजे. लुसिफर म्हटलं पाहिजे हा जरा जास्त स्ट्रॉंग झालाय सचिन तेंडुलकर. या पद्धतीनं हे आत्मिक जीवन तसं जगायचंय. कुठं निसतो तुमचा बवाच, कुठं निजलेला आहे. तुमचे आशीर्वाद कुठं तरी निजलेल्या अवस्थेमध्ये काही काळ असणार आहे. कुठपर्यंत वाचा बरं. तो कोठे निसतो ते पाहून ठेव, आणि तो निजला म्हणजे
तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून. तो निजला की काय करायचं? जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्त नावेत निजला तेव्हा शिष्य त्याला हलवायला गेले. मी तुम्हाला शिष्यांमधलं आणि रूथ मधलं भेद सांगत आहे. शिष्य बनू नका, रूथ बना. शिष्य गडबडे असतात. बुडायला लागलो बुडायला लागलो बुडायला लागलो, बरोबर बुडायला लागलो बुडायला लागलो बुडायला लागलो. शिष्य नुसते त्यांना बुडण्याची भीती वाटते. इकडं रूथला बुडण्याची किंवा लोक काय म्हणतील याची भीती वाटत नाही. तो झोपला आणि झोपल्याबरोबर त्याचं पांघरून तिने आपल्यावरती घेतलं. तुमचा बाबाच प्रभू येशू ख्रिस्त आहे. जेव्हा तो निजतो ना, त्याच्या निजण्याच्या द्वारे त्याचं पांघरून आपल्यावरती घ्यायचं. म्हणजे काय हो, तुम्ही ज्याचं पांघरून आतमध्ये आपल्यावरती घेतलं ना, जेव्हा लोक त्या पांघरुणाकडे पाहतील त्यास लोक म्हणणार नाही याच्या खाली रूथ आहे. कोण म्हणतील इथं कोण आहे? बवाज. कोण आहे? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बवाजाच्या पांघरुणाखाली जाल तेव्हा तुम्ही कोण आहेत हे लोक विसरून जातील. तुम्ही कोणात लोक विसरून जातील का? तुम्हाला बवाजाच्या पांघरुणाखाली जायचंय. म्हणून पौल म्हणतो आता मी माझ्या ठाई राहत नाही, का तर पांघरून घेतलं त्याने ख्रिस्ताचं. असं धार्मिक बना, असं ख्रिस्तासारखं बना, असं ख्रिस्ताची धार्मिकता आपल्यावरती ओढा. आपली धार्मिकता नाही बरं का, तुमची धार्मिकता नाही. तुमच्या धार्मिकतेला देवासमोर एवढी सुद्धा किंमत नाही, बिलकुल नाही. तुम्हाला देवाची धार्मिकता तुमच्याकडे आली पाहिजे. तुमची धार्मिकता दोष दाखवणं, तुमची धार्मिकता स्वतःला बढाई मारणे, तुमची धार्मिकता स्वतःला पवित्र समजणे, परंतु बवाजाची धार्मिकता काय? म्हणून स्तोत्रामध्ये म्हटलं ज्याच्या अप्रदानवर पांघरून घालण्यात आलं. आता बघा, बवाजानं आपलं पांघरून रूथला दिलं, तो म्हटलं ओढून घे ओढून घे, का या पांघरुणाखाली येशील त्यावेळेस तू रूथ नसणार आहे, तर बवाजाची पत्नी बनून तू बाहेर पडणार आहे. बवाजाची पत्नी. ऐका, 2024 मध्ये तुम्ही कोण हात विसरून जा, तुम्ही कोण हात विसरून जा. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही ख्रिस्ताच्या पांघरुणाखाली या. आणि ख्रिस्ताच्या पांघरणाची ताकद एवढी आहे ना, तो म्हटलं तुमची पाप रक्तासारखी लाल असेल तरी बर्फासारखी शुद्ध करणारा देव. काय भारी, काय अभिवचन आहे. पांघरुणाखाली त्याच्याकडे जायचं. पांघरुणाखाली जाणं म्हणजे काय माहिती का, बऱ्याच वेळा पहा, लग्न जुळवताना आता तुमची पद्धत मुलाला मुलगी पसंत करणं आहे. पूर्वी लग्न करताना जे जुने लोक आहेत ते म्हणायचे मुलगी पांघरुणाखाली घ्या. फार जुने लोक आहेत, मला ते चांगलं आठवतं, कारण आमची पणजी, आता मला लहानपणापासून ते सवय होती अशा म्हाताऱ्या लोकांवर बसायचं उठायचं, तर तेव्हा मी पाहत होतो की त्या एक लग्न जुळताना ती आमची पणजी ती म्हटली आमच्या नातीला तुमच्या पांघरुणाखाली घ्या. म्हणजे पद्धत होती लग्न जुळवण्याची. म्हणजे जेव्हा तुम्ही ख्रिस्ताशी नातं जुळवता तेव्हा त्याच्या पांघरुणाखाली जाता, तुमचं नातं निर्माण झालेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जगातली तुमची नाती संपली तरी चालेल, परंतु देवाबरोबरचं नातं तुमचं मजबूत असू द्या. देवाबरोबरचं नातं बरं का. आणि देव त्याच्याशी नातं जोडत असताना तुमचा जगाशी असणारा संबंध पूर्णपणे तोडून टाकत आहे. खाली वाचाल तुम्ही, होणार नाही हे सगळं तुम्हाला सांगून, पण तुम्हाला त्यातनं कळेल. बवाज काय म्हणतो माहिती का, आणखीन एक तुझा हप्ता आहे, पहिले जाऊन त्याला विचार. जर त्यानं तुझं वतन सोडलं तर प्रश्नच नाही. एक प्रश्नचिन्ह ठेवून गेलं बरं का. अजून तुझा कोणतरी आप्तजन आहे, त्यात तो पण तुझं नातं सोडू, तुझं वतन सोडू शकेल. या जगामध्ये तुम्हाला आप्त आहेत, तुमचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, जवळचे लोक आहेत, तुम्हाला प्रेम करणारे लोक आहेत, ते तुमचं वतन सोडवतील असं तुम्हाला वाटतं. पण लक्षात ठेवा, तुमचं वतन बवाजाशिवाय कोणी सोडू शकत नाही. आमचे आशीर्वाद येशू शिवाय आम्हाला कोणीच मोकळे करू शकत नाही, कोणीच नाही प्रिय. आणि एकदा येशूनं आशीर्वाद मोकळे केले तर त्या आशीर्वादाला कोण अडवणार आहे? कोणाची ताकद आहे? कोणाची ताकद आहे तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद अडवण्याची? कोणीच अडवू शकत नाही. हा, कोणीच नाही अडवू शकत. खळ्यात आल्यावर हे येतच नाही का. म्हणून शिलो खळ्यामध्ये स्तुती पण आली, आणि आल्यावर काय नुसतंच त्यांना मिळाले काय?
दोघा पती पत्नीला येत नव्हते, घाबरत घाबरत येतं. त्याने कुणीतरी सांगितलं की गब्बर सिंग आहे वामूर्ती. अक्षयला सांगितलं तिथं जाऊ नको, पट्टा घेत त्याच्यावर चालते, कितने आदमी थे. मला घाबरत, मला पहिल्यांदा त्याची एंट्री झाल्यावर मला चांगलं ते दृश्य आठवतंय. एकदम त्याला बांधून मारल्यासारखं तिथं बसलं होतं माझ्यासमोर. मी ओळखलं, कोणीतरी कान मंत्र दिलाय, सो जाने तो गब्बर सिंग आ जाएगा. पण तो खळ्यात आल्यावर, खळ्यामध्ये लपलेल्या येशूनं, झोपलेल्या येशूनं जे दिलं ते अप्रतिम होतं. अप्रतिम, अप्रतिम. आणि मी त्यांना सांगितलं होतं ते आल्यावर. त्या दिवशी त्याचं माझं डिस्कशन, चर्चा चालली होती. त्याला सगळं देव, एकाच्या पगारावर त्यांची पुष्कळ ओढाताण चाललेली होती. म्हटलं काळजी करू नको, देव तुला सरकारी नोकरी देणार म्हणजे देणार. कशी देणार, काय देणार ते मला माहित नव्हतं, पण देव तुला देणार आणि सोलापुरातच देणार. काय डायलॉग होता, सोलापुरातच तुला देणार. आणि तुला मुलगा पण देव देणार. म्हटलं होतं की नाही, मुलीचं तुला कधीच मी बोललो, तुला मुलगाच देणार. नाही, मुलगी पण असती तरी आमच्याकडे स्त्री आणि पुरुषात भेद नाही बरं का. पण त्याची इच्छा होती, दिलं देवानं त्याला. आणि तो त्याचं सांगतो, नाव पण जाऊ द्या, आलाय विषय. तर म्हटलं मुलीसाठी नाव शोधतो तर सापडलंच नाही. का तर देव मुलगी देणारच नव्हतं, कसं सापडेल ते. मग मुलासाठीचं नाव त्याने डोक्यामध्ये पक्क ठेवलं होतं. आता तो सांगेल, करणार आहे ते समर्पण. व कशाला त्यांचा सिक्रेट मी कशाला रिव्हील करू. पण देवानं दिलं, सांगण्याचं तात्पर्य, माझा प्रभू त्याच्याकडे आल्यावर काहीच ठेवत नाही. हो, काहीच नाही ठेवणार. 25 मध्ये तुमच्याकडं जे नाही ना, आता इकडं प्रार्थनापूर्वक बसायचं, असंच नाही बसायचं की चला गर्दी करायची. काय होतं माहिती का, त्या केक पेक्षा वचनाला गडबड. माझं घेतात की काय, माझं, अरे तुझं नाही घेणार, तुझं तुलाच मिळणार नाही. तर प्रभू आहे, त्याला माहिती कोणतं पाहिजे. आणि तुम्ही किती गडबड केली तर तेच येणार आहे. का तर त्यानं तुमच्यासाठी प्रिप्लॅन करून ठेवलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, तो जे देतो ना ते सगळ्यात बेस्ट असतं. बेस्ट 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 बेस्ट. म्हणून लक्षात ठेवा, माझ्याकडं जे आहे ते बेस्ट आहे म्हणायचं. आय एम द बेस्ट. तुम्ही काय आहात मला माहित नाही, पण आय एम द बेस्ट. द बेस्ट म्हणजे काय माहिती का, मेरे जैसा कोई नाही. फक्त एकच पीस बर का तेल रे, होणार पण नाही, झाला पण नाही, होणार पण नाही. मला माहिती आहे प्रभूनं ज्या उद्देशानं अभिवचन दिलं ते 100% तो पूर्ण करणार. 100%. जायचं का पुढे अजून? स्वयंपाक बनवायचं घरी जाऊन? बनवलंय? नाही बनवलं तर कुरड्या करंज्या कापणे का, कुरड्या पापडे नाही, करंज्या कापणे. हा, पुढे वाच. तो कोठे निसतो, कोठे निसतो ते पाहून ठेव. आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून ते निजून जा. मग काय करावयाचे, काय करायचं ते तोच तुला सांगेल. आता तू पांघरून घेतल्यावर बघा बरं का, काय करायला पहिले पाहिजे, पांघरून. कुणाचं पांघरून? तुमचं पांघरून घेऊन जाऊ नका. आम्ही काय करतो माहिती, येतानाच आपले गोधडी, ब्लँकेट, शॉल, कान टोपी, माकड टोपी, सगळं डोळ्याला सगळं लावून पॅक. इकडं तसं करायचं नाही. बवाजाकडं पांघरून आहे. तुम्हाला तुमची धार्मिकता नव्हे, तुम्हाला बवाजाचीच धार्मिकता घ्यावी लागणार आहे. बवाजाची धार्मिकता तुमची नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या धार्मिकतेमध्ये आणि बवाजाच्या धार्मिकतेमध्ये फार फरक आहे. फार फरक आहे बरं का, तुमची धार्मिकता आणि बवाजाची धार्मिकता. आमच्या धार्मिकतेमध्ये काय असतं, आमच्या धार्मिकतेमध्ये असं लिहिलंय शास्त्रामध्ये, आमच्या धार्मिकतेचं वैशिष्ट्य पवित्र शास्त्रात मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये फार सुंदर दिले. तो काय म्हटलं माहिती का, तुला आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही आणि भावाच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. ही आमची धार्मिकता आहे. आम्हाला काय वाटतं माहिती का, माझं पाप जे आहे ना ते सगळ्यात छोटं पाप आहे, भावाच्या डोळ्यातलं पाप मोठं आहे. ही धार्मिकता आहे. आता बवाजाकडे तुम्ही आल्यावर त्याची धार्मिकता काय आहे ऐका, फार सुंदर आहे. हे शास्त्र ज्याला समजेल ना त्या व्यक्तीचं व्यक्तित्व बदलून जातं. व्यभिचार करताना एक स्त्री सापडली, या लोकांनी त्या
स्त्रीचा व्यभिचार पाहिला आणि तिला दगड मारण्यासाठी घेऊन आले. आता दगड मारण्यासाठी घेऊन आल्यावर ते येशू समोर तिला उभं केलं आणि म्हटलं, असं लिहिलं शास्त्रामध्ये, व्यभिचार करताना सापडला की त्याला दगडमार करून मारून टाकावं. मग आपलं मत काय? तो म्हटलं, बरोबर आहे, तुम्ही बायबल घेऊन आला ते सांगता ते बरोबर आहे अगदी, पण पहिला दगड त्याने मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. बघा आता तुमची धार्मिकता आणि येशूची धार्मिकता त्याच्यात किती तफावत आहे. माझ्या धार्मिकतेमध्ये व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचं पाप दिसतं आणि येशूच्या धार्मिकतेमध्ये तुमचं प्रत्येक पाप दिसतं. तुमचं प्रत्येक पाप दिसतं. म्हणून जेव्हा तुम्ही धार्मिकतेचा विचार करता तेव्हा येशूच्या धार्मिकतेचा विचार करा. म्हणजे काय? येशू जसं दुसऱ्याचं पाप तुम्ही मोजताना त्याच मापानं तुमचं पाप मोजतो. तो काही बारीक लहान छोटं मोठं करत नाही तुम्ही. आणि मग तो म्हटला, कोणी आपल्या भावासारखे मूर्खा म्हटलं तरी मोठ्या शिक्षेस तो पात्र राहील. ही येशूची धार्मिकता आहे. मग दावीद काय म्हणतो? माझं पाप, कुणाचं पाप पाहिजे? येशूची धार्मिकता. आता येशू काय म्हटलं? बाई तुला कोणी दंड दिला नाही का? बघा येशूची धार्मिकता. पांघरुण मी सांगत आहे, पांघरुणा त्याच्या पांघरुणाखाली जा. आता येशूची धार्मिकता काय? येशूचं पांघरुण. बाई तुला कोणी दगड मारला नाही का? ते म्हटले, नाही महाराज. आता त्याला मारण्याचा अधिकार आहे, दंड देण्याचा अधिकार त्याला आहे, शिक्षा करण्याचा अधिकार त्याला आहे. तो काय म्हणतो? जा इथून पुढं. म्हणजे येशूची धार्मिकता पापाचं पण समर्थन करत नाही, पाप सोडण्यासाठी बोध करतं. येशू पाप्यावर, बरेच लोक म्हणतात येशू पाप्यावर प्रेम करतो, मग काय पाप करतो? असं नसतंय. येशू पाप्यावर प्रीती करतो, पापावर नाही प्रीती करत. इथून पुढे पाप करू नकोस, ही धार्मिकता आहे. आजपर्यंत 2024 मध्ये पाप घडली असेल, पण 25 मध्ये पांघरून घेताना काय प्रभू सांगतो? इथून पुढं हा निर्णय असतो बरं का. आणि जेव्हा हे पांघरून तुमच्यावरती येतं, कोणतं? बवाजाचं पांघरून. बवाजाचं पांघरून. आनंदनी मगाशी फार सुंदर प्रार्थना केली, कन्फेशन होतं, प्रभू चुकलो, पुष्कळ गोष्टी माझ्या हातातनं चुकी. हे बोलण्यासाठी सुद्धा डेअरिंग लागतं, काही गोष्टी चुकलो म्हणून. आम्ही कधी कधी चुकलेल्या गोष्टीबद्दलच त्याची आढ्यता बाळगतो आणि त्याच्याविषयीच आम्हाला अभिमान वाटतो की मी पाप करतो, या पापाबद्दल जर मला प्रौढी वाटतं. आम्ही कसं काय ते पाखडलं जाणार आहे, कसं काय आम्हाला अभिवचन मिळणार आहे? मुळामध्ये अभिवचनाकडे जाताना ज्या पद्धतीनं मी माझ्या चुका, माझे दोष, माझ्या कमतरता, जसं पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे, कबुली दिली पाहिजे. हो, हे कन्फेशन खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही लोकांच्या पापाकडे पाहाल तेव्हा तुम्ही कमजोर बनणार. आणि लक्षात ठेवा, तुम्ही लोकांच्या पापाकडे बघितल्या कारणानं असं लिहिलंय शास्त्रामध्ये, मी दुसऱ्याचा द्राक्षीचा मळा राखायला गेलो आणि माझ्याच मळ्यामध्ये दुसरं कोणतरी शिरलं. काय होतं माहिती का? या लोकांनी व्यभिचारी स्त्रीच्या पापाला शोधण्यासाठी गेले, पण यांची पाप हे विसरून गेले ना. येशू जमिनीवरती लिहायला लागला, मग त्यांनी दगड टाकून निघून गेले. याचा अर्थ काय? तो त्यांचं पाप लिहायला लागला. कोणाचंच पाप लपून राहत नाही. कसं लपून राहील पाप? पाप ते पाप आहे आणि प्रभूला ते आवडत नाही. मग तो म्हटला, जर तू एखाद्याच्या पापाची चर्चा कोपऱ्यात करशील तर मी धाब्यावरून ते प्रगट करेल. याला बवाजाचं पांघरून म्हटलेलं आहे. बवाजाच्या पांघरुणाची ताकद काय तुम्हाला माहिती का? ते बवाजाचं पांघरून तुम्हाला आतमध्ये घेतं. येशू ख्रिस्त तुम्हाला सगळ्या पापांची क्षमा करतो, सगळ्या पापांची क्षमा करतो, पण त्या पांघरुणाखाली तुम्हाला गेलं पाहिजे. कोणतं पांघरून? आपण आपली पातके त्याच्या समोर कबूल केली तर तो विश्वसनीय व न्यायदेव आहे. आपण आपली पापं कबूल करायची. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, खरं धार्मिक जीवन स्वतःला करेक्ट करण्यामध्ये असतं. काय धार्मिक जीवन सांगू का तुम्हाला? मी स्वतःला रोज करेक्ट केलं पाहिजे. रोज आम्ही लोकांना करेक्ट करायला निघतो आणि स्वतःमध्ये तशाच उणीवा राहतात, चुका तशाच राहतात, कमतरता तशीच राहते. आणि याचा परिणाम काय? ज्या लेवलला आम्ही पोचायला पाहिजे, पुन्हा मी तुम्हाला सांगतो ती लेवल कोणती, थोडंसं खाली वाचा. मग काय करावायचे ते तोच तुला सांगेल. ती म्हणाली, तुम्ही सांगता ते सगळे मी करीन. काय करेल? हो, सगळे मी करीन. कोणता शब्द आहे? सगळे मी करीन. तुम्ही सांगता ते. आता आज सांगितलेला संदेश ह्याच्यातलं
आजचा निर्णय काय ते असं आमचे नवीन वर्षाचं नाही, आता 15 मिनिटं वाचत होतो बायबल, आता 1 तास वाचणार नाही. वाचत ते 10 दिवस 12 दिवस आता पहाटे उठून प्रार्थना करायची. मला माहिती मी तारण झाल्यावर तसंच करायचं. 4ला उठणार पहाटे. सुरुवातीला खूप बरं वाटतं 4ला. काही लोकांचं नाही, सगळ्याला क्षमा करणार. आज सकाळी फार सुंदर एक लेख आला. लुईस नावाची एक नन होती. मला व्हॉट्सअपवर कुणीतरी इतका सुंदर लेख, मी कधी जास्त वाचत नाही पण का कोणास ठाऊक आज मला वाचायला तेवढा वेळच नसतो, पण आज अचानक वाचलं, ते वाटलं ते वाचावं आणि वाचायला. एक लुईस नावाची एक नन होती. लहानपणी तिच्यावरती इतके अत्याचार झाले आणि तिचा एक दृष्टिकोन बनला की जगात सगळे लोक वाईट आहेत. पुरुषांकडे पाहिल्यावर तिला घृणा, तिरस्कार वाटायला लागला आणि मग ती लुईस त्याच प्रकारच्या भावनेनं जीवन जगत होती. सगळ्यांसाठी तुच्छता, जगात कोणी चांगलं नाही, असं करत करत तिचं आयुष्य 40 वर्षापर्यंत तिला 41व्या वर्षी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तिला कळलं आता मला कॅन्सर पहिल्या स्टेजवरती आहे आणि मग माझं सगळं शरीर संपणार आहे. मग तिने विचार केला, ज्यांनी माझ्यावर अत्याचार केले, खाली खुशालीचं जीवन जगले, ते गेले, मेले. मी मात्र एवढे वर्ष ती भावना घेऊन, त्यांना क्षमा न करण्याची भावना घेऊन एवढे वर्ष जगले आणि आता हा कॅन्सर मी माझ्या शरीरामध्ये घेऊन चाललेले आहे. तेवढ्यामध्ये तिच्या लक्षात आलं या विकाराची शक्ती माझ्यामध्ये येण्याचं कारणच काय, तर मी त्या लोकांना क्षमा केली नाही ज्यांनी माझ्यावर अत्याचार केला, माझ्यावर अन्याय केला. मग ती म्हणते मी बसले आणि बसल्यावरती त्या सगळ्या लोकांचे सगळे दोष आठवायला सुरुवात केली आणि त्यांना क्षमा करायला सुरुवात केली आणि क्षमा करता 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 असं झालं. ती म्हणते जेव्हा मी क्षमा केली आणि पुन्हा काही दिवसानं हॉस्पिटलमध्ये गेले, तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टरला जो कॅन्सर डिटेक्ट झाला होता तो माझ्या क्षमेने सगळा कॅन्सर निघून गेला. आणि तिचं पुस्तक आहे ते लुईस नावाची ती. आणि मग तिनं तो सिद्धांत मांडला. बरेचसे शरीरातले रोग जे आहेत ना ते आमच्यामध्ये, आम्ही लोकांमध्ये ज्या प्रकारची क्षमा करायला पाहिजे ती क्षमा न केल्या कारणानं आमचं शरीर रोगाचं घर बनतं. बरं, भारतामध्ये सुद्धा एका व्यक्तीनं याच गोष्टीचा शोध लावला. तो काय म्हटलं माहिती का, त्यानं कॅन्सरच्या पेशीचा शोध लावत असताना तो म्हटलं त्यांनी एक मोठी गाठ पाहिली आणि ती गाठ त्यानं काढली आणि काढल्यानंतर काही दिवसानं त्या गाठीच्या बाजूला आणखीन छोट्या छोट्या गाठी, त्याला म्हटलं सिस्टर सेल्स, त्या सिस्टर सेल्स तयार होतात. मग तो रोगाचं मूळ काय, ती मोठी गाठ, त्या गाठीच्या मुळे बाकीच्या गाठी तयार होतात. तसं तो म्हणतो की काही गोष्टी आमचा भूतकाळ, आमचा पास्ट, आमचं काही स्वभाव आहेत आणि ते जेव्हा आम्ही एक गोष्ट काढतो आणि बाकीच्या सिस्टर सेल्स तयार होतात ना तेव्हा तो कॅन्सर वाढतो. पण जेव्हा त्यांनी प्रवचन द्यायला सुरुवात केली भारतामध्ये, बरं का, सगळ्या रोगाला 100% जर तुम्हाला घालवायचं असेल ना तर तुम्हाला तुमचा पास्ट, तुमचं भूतकाळ आणि तुमचे जे जुन्या सवयी त्या सगळ्या सोडायच्या आणि त्याच्यानंतर एक सुंदर सकारात्मक जीवन जगायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरामध्ये कुठलाच रोग राहू शकत नाही. मी तर म्हणतो 2025 मध्ये जाताना ना तुमच्या शरीरात कुठलाच रोग राहू नये म्हणून काय करायचं, एक पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन बाहेर पडायचं. पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला पाहिजे तर मला कोणीतरी सांगा, मला पाठवा, मी तुम्हाला ते पाठवतो. मला आत्तापर्यंत आवडलेल्या सगळ्या लेखात, म्हणजे मी कधी व्हॉट्सअपचं एवढं वाचत नाही पण आज जरा मन लावून वाचलं आणि ते वाचल्यावर मी म्हटलं योग्य समय ही गोष्ट मला प्राप्त झाली. अजून एक असं बाईचं म्हणा, तिचं नाव आता मला आठवत नाही, पण तिच्या पोटामध्ये इतकी मोठी, जवळजवळ ते म्हटलं डॉक्टरनं पाहिलं, स्कॅन केल्यावर खूप मोठी गाठ तिच्या पोटामध्ये. डॉक्टर म्हटले तुझ्या पोटात कॅन्सरची गाठ आहे आणि ती ऑपरेशननीच काढावी लागेल. मग तिनं एक पुस्तक वाचलं होतं, त्याच्यामध्ये तिला कळलं की जेवढं मेडिटेशन करू आणि जेवढ्या सगळ्या नकारात्मक गोष्टी काढून टाकू आणि ती डॉक्टरला म्हटली ऑपरेशन नंतर करा, काही दिवस मला मुदत द्या. आणि मग ती म्हटली मी घरी आले, घरी आल्यावर मेडिटेशन केलं, ध्यान चिंतन केलं, त्यानंतर नकारात्मक गोष्टी काढल्या, सगळ्यांना क्षमा करून टाकली, एक स्वच्छ जीवन जगून मेडिटेशन करायला सुरुवात केली. आणि 2 महिन्याने मी हॉस्पिटलमध्ये गेले तर 50% गाठ गायब झाली होती. त्याच्यावरून मला कळलं 100% जर जीवन आणि आमच्या जीवनात व्याधी विकार नको असेल तर त्याच्यासाठी आम्हाला नवीन वर्षामध्ये जाताना 100% प्युअर बनून जायचं. 100% प्युअर एकदा करून तर बघा हो.
करून बघा. बऱ्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये का आशीर्वाद आणले. बाबा जे जे सांगतो, माझा मुद्दा काय. हा, ती म्हणाली तुम्ही सांगता ते सगळे मी करीन. नाही खाणे तो खळ्यात गेल्यावर तो कोठे निजतो ते पाहून ठेव, आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून. ती म्हणाली तुम्ही सांगता ते सगळे मी करीन. तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगीप्रमाणे सर्व काही केले. मी इथं थांबणार आहे आता बरं का. पुढचं तुम्हाला ते पुढच्या वर्षी जर आला ख्रिसमस, न्यू इयर आणि प्रभूनं मला ठेवलं, आपण राहिलो सगळे, तर पुढच्या वर्षी मी अजून त्याच्यातलं सांगेल. पण जाता जाता मी सांगतो एक वाक्य, परत वाचा ते. ती म्हणाली तुम्ही सांगता ते सगळे मी करीन. आता 31 तारखेचा निर्णय काय. कोण माझ्याकडे बघून म्हणा. तुम्ही सांगता ते. मेरे और देखी बोलो. तुम्ही सांगता ते. आता म्हणू नका तुम्ही नाही सांगायचं. तुम्ही सांगता ते सगळे मी करेन. त्याला ऑप्शन नाही ठेवलं, हे नाही करणार ते नाही करणार. सगळं तुम्ही काय सांगाल ते करा. आणि लक्षात ठेवा, हे बायबल जे आहे ना, याच्यामध्ये असं म्हटलं, सासूला ती म्हणती तुम्ही सांगता ते मी करेल. आता परिणाम काय झाला. सगळं सांगायला पाहिजे तुम्हाला, पण सगळं सांगायचं तर मग आपले नवीन वर्षाचं चर्च इथंच सुरू होईल. इथंच बसवलं रात्रभर. आणि याच्यातलं सिक्रेट मला असं वाटतं कधी कधी अशा आतमध्ये नुसते बुडबुड येतात सांगण्यासाठी. हे लोकांना सांग, हे माझं डॉक्टर, हे सिद्धांत, याच्यानं लोकांच्या जीवनात कसे आशीर्वाद. तुम्ही जे जे सांगता ते मी करेल. आता बघा, येताना तिची सासू तिला म्हटली तू माघारी जा, मला तुला देण्यासाठी मुलगा नाहीये. मी लग्न केलं तरी, आणि तो मुलगा कधी मोठा होणार, कधी तुझं लग्न होणार. तिने एवढं सांगितलं. पण सासूकडे आल्यावर सासूनं जे जे तिला सांगितलं, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आज रात्री येताना तुम्ही सगळं नकारात्मक परिस्थिती घेऊन आला असाल, पण जे जे तुम्ही आज रात्री ऐकलं ते तुम्ही कराल. जेव्हा बाबाजाची तुमची भेट होईल, जाताना तुम्ही रिकामी जाणार नाही. बाबाज तुमचा पती, ज्या शेतामध्ये तुम्ही काम केलं त्या शेतामध्ये तुम्ही साधारण व्यक्ती म्हणून राहणार नाही. जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतील, रूथकडे लोकांनी पाहिलं, ते म्हटले अरे आमच्या बरोबर शेतात काम करणारी बाई आता ती मालकीन झाली. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर देवानं तुम्हाला गुलाम, दास आणि साधारण लोक म्हणून बोलवलं नाही. मालक म्हणून जीवन जगावं, स्वामित्व प्रस्थापित करावं. तुमचं जीवन लोकांसाठी एक आव्हान असलं पाहिजे. मी तर म्हणतो, त्या शेतामध्ये काम करणाऱ्या बायका, त्यांना असं वाटलं असेल एवढे वर्ष आम्ही खळ्यात काम केलं, आमचं डोकं चाललं नाही. पण हिच्या सासूनं काय तिला आयडिया दिली. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, अनेक वर्षांच्या मंडळ्या इथं असतील, परंतु आता जे तुम्हाला मिळालं, सगळ्या मंडळांनी शिलोकडे बघून म्हटलं पाहिजे बाप रे, जे आम्हाला जमलं नाही यांना जमलं. त्यास तुम्ही सांगा, सांगणं माझ्या सासूचं होतं, सांगणं देवानं दिलेल्या सेवकाचं होतं. त्यानं बुद्धी दिली, त्यानं ज्ञान दिलं. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही वार्ता कुणाच्या कानावर गेली. अर्पा गेली होती. येते का लक्षात. जो गए वो गए, पण त्यांच्या म्हणून खुतून आणि टिकून राहायचं. खुतून आणि टिकून राहायचं का. बायबल काय सांगतं, अर्पाच्या कानावर बातमी गेली. अर्पा विचारत असेल रूथचं काय, अगं बाई ती एवढी मोठी झाली, तिला एवढा सुंदर नवरा मिळाला, एवढं भारी तिचं झालं. ती म्हणते कपाळा, मी का सासूचं ऐकलं नाही. अशीच बाहेर गेलेले मेंबर म्हणतील, मी सूचना का ऐकल्या नाही, मी सांगितलेलं का ऐकलं नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला देवाचा दास जो सूचना देतो ते तुम्हाला बाबाजाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी असतात. म्हणून त्या सूचना तुमच्यासाठी जरी सासूरवास असेल, परंतु तो सासूरवास तुमच्यासाठी आशीर्वाद असणार आहे. आमेन म्हणाल का. जरा जोरात आमेन येऊ द्या. हो, उलट म्हटलं पाहिजे, जास्त सासूरवास मला करा, मला जास्त सांगा. अर्पाला सासूरवास नको होता म्हणून अर्पा, बरेच मेंबर आम्हाला बोलते जावा.
सांगा बरं आता तुम्हाला कोणता नवरा आहे? अर्पाचा नवरा कोण आहे सांगा? रुतचा कोण आहे? रुतचा कोण आहे? बवाज. अर्पाचं कोण आहे? कुछ नहीं मत बनो, कुछ तो बनो. हालेलुया. काय असं काहीतरी मिळमिळत म्हणून तुम्हाला म्हटलं ना, सुपर नॅचरल जीवन जगायचं. नॅचरल नाही, साधारण. कुठं तरी अर्पा आणि गेली आपल्या लोकांमध्ये आणि मग तिथं तिच्या आईने तिला कुठला तरी नवरा बघून दिला आणि ती नाही, हो आम्हाला बवाच पाहिजे, आमच्यासाठी खरा आशीर्वाद बवाज आहे. बवाजाच्या भोवती तुमचं जीवन असावं. आता म्हणून मला खूप सांगायचं बरं का तुम्हाला, मी 2-4 वचनात मला समाधान वाटना, पण जाता जाता एंड करताना, कारण आता 7 उफण्याचा वेळ आले नाही का, 7 उफणायचे आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो, बिनधास डोळे झाकून वचन घ्या आणि तुमचं वचन खट्ट पकडून म्हणा, माझ्या बवाजानं मला दिलेलं वचन आहे. आणि ते लोकांना सगळ्याला दाखवा बरं का, लपून कोणासमोर ठेवू नका, सगळ्याला दाखवा. त्याला म्हणा माझ्या बवाजाचं अभिवचन. आणि पुढच्या वर्षी 2026ला जाण्याच्या अगोदर 25 मध्ये सगळी पूर्तता तुमच्याकडे असेल का? कारण तुमचा देव वचनाला जागा राहणारा देव आहे. म्हणून लक्षात ठेवा, रूथ बना आणि प्रभूला बेलगून राहा. प्रभूला बेलगून राहिल्यावर सगळं काही बदललं जातं. सगळं बदललं जातं. मुख्य भाग मी सांगायचा राहून गेलो, पण हरकत नाही. मला वाटतं जेवढं दिलं ते सुपर नॅचरल होतं. आणि मला असं वाटतं हा संदेश जेव्हा यूट्यूबवर जाईल त्यास 2025 मध्ये अनेक लोकांची परिस्थिती बदललेली असेल. त्यांच्यामध्ये आरोग्य असेल, त्यांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता असेल आणि पुष्कळ मंडळांमध्ये बदल होईल. मंडळीच्या बाहेर गेलेले लोक ते पुन्हा मंडळीमध्ये यायला सुरुवात होतील. बाहेरच्या मंडळांमध्ये आपल्याकडची येऊ द्या, आले तर छानच आहे, नाही आले तर त्यांना एक दिवशी प्रभू घेऊन येईल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझा प्रभू जेव्हा सूचनेचं पालन करतो तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देतो. पुन्हा आपल्या जागेवरती आता उभं राहूया आपण.